दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी 70 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे आणि नवीन सरकार निवडलं जाईल। यावेळी दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळणार आहे। या निवडणुकीत काँग्रेस बॅकफुटवर असल्याचं दिसून येत आहे। पक्ष आणि नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत असताना निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे। निवडणुकीचे निकाल 8 फेब्रुवारी रोजी लागतील, ज्यामुळे आप दिल्लीवर आपली पकड राखू शकेल की भाजप किंवा काँग्रेस अरविंद केजरीवाल यांचा बालेकिल्ला काबीज करू शकेल हे स्पष्ट होईल। अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला दिल्ली विधानसभा निवडणुकीवरील 3 सर्व्हेचा अहवाल सांगणार आहोत। टाइम्स नाऊ JVC पोलनुसार यावेळी दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये निकराची लढत होईल। यावेळी आम आदमी पक्षाच्या जागा कमी होऊ शकतात। या सर्वेक्षणात असंही म्हटलंय की यावेळी फक्त दिल्लीतील महिला मतदारच मतदान करतील। महिला मतदारांना दिलेली आश्वासनं आणि मोफत सुविधा यांचा दिल्लीतील मतदारांवर सर्वाधिक परिणाम होईल। सर्वेक्षणात महिला मतदारांना दिलेली आश्वासनं आणि देण्यात येणाऱ्या मोफत सुविधांचा विचार करून 3 परिस्थितींचं मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। हे सर्वेक्षण 3 घटकांवर करण्यात आलंय। 3 घटकांपैकी एका घटकात आम आदमी पक्षाचा विजय भाकीत केलाय, तर दुसऱ्या घटकात भाजपच्या विजयाची शक्यताही दाखवली आहे। दुसऱ्या तिसऱ्या घटकात आप आणि काँग्रेसमध्ये जवळची स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। अहवालानुसार यावेळी आम आदमी पक्षाच्या आमदारांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे दिल्ली निवडणुकीसाठी सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकतं। ओपिनियन पोलमध्ये 51% लोकांच्या मतानुसार अरविंद केजरीवाल यांचा पक्ष दिल्लीत पुन्हा सत्तेत येईल। त्याचवेळी 42% लोकांच्या कलानुसार दिल्लीत सत्ता परिवर्तन होऊ शकतं आणि भाजप सत्तेत येण्याची दाट शक्यता आहे। ज्यांना दिल्लीत सरकार बदलायचं आहे ते काँग्रेसऐवजी भाजपच्या बाजूने मतदान करू शकतात। दिल्लीत भाजपच्या जागा वाढू शकतात असंही या सर्वेक्षणात म्हटलंय। सर्वेक्षणात 10 ते 15% लोक म्हणतात की यावेळी हे प्रकरण दिल्लीत अडकू शकतं। यावेळी आम आदमी पक्ष किंवा भाजप यापैकी कोणीही निवडणूक जिंकू शकतं। नॅशनल कॉन्फिडेन्शन ऑफ दलित ऑर्गनायझेशनने दलित मतदारांवर लक्ष केंद्रित करून आणखी एक सर्वेक्षण केलंय। या सर्वेक्षणात दिल्लीतील 6256 लोकांचा समावेश करण्यात आलाय। त्यापैकी 2574 महिला होत्या। त्यात असं दिसून आलं की दलितांनी 35 जागांवर आम आदमी पक्षाला, तर 28 जागांवर भारतीय जनता पक्षाला आणि 7 जागांवर काँग्रेसला पसंती दिली आहे। या सर्वेक्षणानुसार 44% दलित 5 फेब्रुवारी रोजी आम आदमी पक्षाला मतदान करण्याची योजना आखत आहेत, तर 32% भाजपला आणि 21% काँग्रेसला मतदान करतील। ऐतिहासिकदृष्ट्या दलितांचा कल भाजपच्या नेतृत्वाखालील NDA पेक्षा इंडिया आघाडीकडे राहिला आहे। राष्ट्रीय पातळीवरील आम आदमी पक्ष आणि काँग्रेस दोघंही या गटाचे आहेत, परंतु राज्यातील निवडणुका हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत। दिल्ली निवडणुकीबद्दल सट्टेबाजी बाजार काय सांगतो हे आपण जाणून घेऊयात। फलोदी सट्टेबाजी बाजाराच्या अंदाजानुसार 70 विधानसभा सदस्यांच्या विधानसभेत 36 जागांचा बहुमतासह आम आदमी पक्ष पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला गेलाय। तर दुसरीकडे याच सट्टेबाजी बाजारानं भाजपला देखील बहुमताचा कल दिलाय। नेमके आता ते काय होईल येणाऱ्या 8 तारखेला स्पष्ट होईलच।